राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। राज ठाकरेंच्या दादर इथल्या शिवतीर्थ या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आज आक्रमक भूमिका घेणार असल्याचं कळतंय। राज ठाकरे नेत्यांना याबाबत मार्गदर्शन करतील अशी माहिती आहे। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, आपण पाहिलं होतं पाडवा मेळाव्यातून आवाहन केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते मराठीच्या मुद्द्यावर। पुन्हा एकदा तोच अंक राज्यामध्ये सुरू होणार का? काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, नक्की शालेय शिक्षण पोर्शन्स मध्ये हिंदी सक्तीची केल्यानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तसा निर्वाळीचा इशारा हा देखील सरकारला देण्यात आलेला आहे। आज सकाळी सेना भवन समोर आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं स्पष्टपणे बॅनर लावून आपली भूमिका मांडलेली आहे। राज ठाकरे यांनी देखील आपली भूमिका मांडल्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक ही तातडीची शिवतीर्थवरती बोलवलेली आहे। या बैठकीला अमय खोपकर असतील, त्याचबरोबर अविनाश अभ्यंकर असतील आणि इतर मनसेचे नेते विनाश जाधव सह दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि हिंदी सक्तीच्या याच सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात मनसेने कशा पद्धतीने आंदोलन करायला हवं, रस्त्यावरती कुठे उतरून कशा पद्धतीने निदर्शनं करायला हवीत या संदर्भातलं मार्गदर्शन केलं जाऊ शकतं। जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत मनसेची ही आक्रमक भूमिका कायम राहणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून दिलेली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याआधी देखील बँकांमध्ये मराठी लागू करण्यात यावी या संदर्भात एक महत्त्वाची भूमिका ही राज ठाकरेंनी मांडल्यानंतर मनसेकडनं विविध बँकांमध्ये जाऊन त्या संदर्भातल्या अंमलबजावणी करण्याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि तोच विषय संपत नाही। तोच आता सरकारने घेतलेल्या हिंदी सक्तीच्या भूमिकेविरोधात आता मनसे आक्रमक झालेली आहे। पालिका निवडणुकीत याचा फायदा किती त्यांना होतो हे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी आज मनसे काय स्टँड घेते आंदोलनासंदर्भात किंवा सरकारच्या विरोधात भूमिकेबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच ही बैठक खूप महत्त्वाची आहे, ज्याला आज मनसेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। प्रज्ञा, या बैठकी संदर्भातले अपडेट सूरज जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।